फलंदाजीसाठी सुद्धा पाठवायचं आहे. प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत तरी प्लीज आपण सामना चालू करायचा आहे. ज्या खेळाने तुम्हा आम्हाला वेड लावला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने आपल्याला ओळख निर्माण करून दिली आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाने असंख्य मित्रपरिवार निर्माण करून दिलेला आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. आणि त्याच क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला उल्वे ह्या इथे पाहायला मिळतोय. चांगलं आयोजन सकाळच्या सत्रामध्ये आपण असताना मात्र आज पावसाने थोडीशी मात्र इथे हजेरी नसली तरीसुद्धा हा क्रिकेटचा मात्र आनंद मात्र प्रेक्षक वर्ग आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतो 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्याकडनं मात्र घर बसल्या आपण ही मॅच मात्र इथे पाहिली जाईल. चांगली क्लॅरिटी चांगले गोल्डन क्षण ह्या मैदानावरचे टिपण्याचं काम मात्र इथे केलं जाते 24 लाईव्ह इव्हेंट्स ह्या लाईव्ह चॅनलकडून. त्यांची टीमसुद्धा इथे कार्यरत आहे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक पाटील संदेश पाटील 24 लाईव्ह इव्हेंट्स ह्या टीमकडून मात्र हे आपल्याला गोल्डन क्षण घर बसले आपल्याला मात्र आपण मॅच पाहू शकतोय. टेक्नॉलॉजी पुढे जात असताना त्याच प्रकारे आपला पनवेलमधील किंवा रायगडमधील क्रिकेटसुद्धा त्याच टेक्नॉलॉजीला घेऊन पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. मैदानावरती कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचं मात्र कोणतीही खंत नाही कारण तुम्ही घर बसल्यासुद्धा आपण ही मॅच पाहू शकताय. तर बिग मॅच जाऊया मैदानाकडे. सीमारेषेच्या आतमध्ये ज्या मात्र मॅचच्या आतुरतेने वाट पाहिली जात होती प्रेक्षकांकडनं शिवदास स्मृती मोरावे वर्सेस सचिन एंटरप्राइजेस विंदणे हे दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला झुंजताना पाहायला मिळतील. कोण जिंकतोय कोण हरतोय कोण पराजय होतोय ते पाहणं मात्र आपल्याला इथे उत्कंठा लागलेली असेल. मॅच चालू होईल. इथे गोलंदाज तयार आहेत फलंदाज तयार आहेत. मैदानामध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल दोन मात्र खेळाडूंमधील हे वाकयुद्ध आणि क्रिकेटचं मात्र रबर बॉल टेनिस क्रिकेटमधील ही मात्र आजच्या दिवसातील सेकंड मॅच दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पहिली मॅच आपण पाहिली होती जय हनुमान रांजणपाडा वर्सेस प्रियांसी 11 उल्वे या दोन संघांमध्ये पाहिले गेले होते आणि त्याच मॅचमध्ये मात्र प्रियांसी 11 उल्वे ह्या संघानं गोलंदाजीच्या मात्र जोरावरती प्रितेश पाटील यांच्या मात्र गोलंदाजीची करामत पाहायला मिळाली आणि याच प्रितेश पाटील यांच्या गोलंदाजीवरती मात्र मॅच जिंकून दिली ती प्रियांशी 11 उल्वे या संघाला. तर मॅच स्टार्ट होतोय. प्रथमतः इथे मात्र नाणेफेकीचं कौल घेतलं होतं ते जिंकलं होतं ते सचिन एंटरप्राइजेस विंधणे ह्या संघाकडून आणि बॅटिंगसाठी मात्र इथे उतरलेले आहेत ते मोरावे संघ अजित मुंगाजी आणि आदेश पाटील. इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. एक धाव मात्र निश्चित येईल. पहिल्याच मात्र चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिसमॅचिंग शॉट इथे मात्र पाहायला मिळालं आणि अजित मुंगाजी यांच्या बॅट्समधून मात्र इथं पाहायला मिळालं. एक धाव मात्र घेतली जातोय. अजनबी ओवले ह्या संघाचं मात्र प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळतात अजित मुंगाजी आणि आज मात्र आपल्याला पाहायला मिळतात शिवदास स्मृती मोरावे संघाकडून खेळताना. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसामध्ये कारण चांगले खेळाडू खेळताना याच मैदानावरती पाहायला मिळतील. आदेश पाटील आशिषाची गोलंदाजी हा मात्र नो बॉल डिक्लेअर केला जातोय. 3 हिटसुद्धा असेल. पंचांकडनं मात्र दंडात्मक चेंडू मात्र घोषित केला जातोय. काय ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती केली गेली होती त्यानंतर मात्र दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळतोय आशिष यांची. समोर फलंदाज असतील आदेश पाटील. शिवदास स्मृती मोरावे हो चांगली गोलंदाजी इथे मात्र कमबॅक केलंय. खोलवर चेंडू होता थोडासा मात्र इथे ऑफ यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न यशस्वी केला आहे आणि रबर बॉलमध्ये ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करणं अवघड असतं त्या प्रकारे मात्र गोलंदाजी करणं सुद्धा तेवढीच जमेची बाजू असताना तीच मात्र गोलंदाजी केली जातोय आशिष यांच्याकडनं. सचिन एंटरप्राइजेस विंधणे ह्या संघाकडनं मात्र गोलंदाजी करत असताना आशिष यांना पाहायला जातोय. पहिला षटक मार्गस्थ आहे. प्रहार तर केला. इथे मात्र कलात्मक पद्धतीने इथे चेंडू फेकला गेलाय सीमा रेषा बाहेर. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. आदेश पाटील ब्रँडेड षटकार. अजित मुंगाजी यांच्या बॅट्समधून पाहायला मिळालं. काय जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरवरून मात्र इथे खेळून काढला होता चेंडू आणि ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे फलंदाजी
अजित मुंगाजी यांच्याकडनं वारंवार पाहिलं जातं. एक मोठं नाव टेनिस क्रिकेट जगतामधील मात्र इथे घेतलं जातोय. अजनबी ओले ह्या संघाकडनं आपण खेळत असताना आपला संघ आणि आज मात्र आपल्याला पाहिलं शिवदास स्मृती मोरावे या संघाकडनं आयकॉन प्लेअर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये किरण म्हात्रे आपण पाहतोय. शिवदास स्मृती मोरावे हे संघाकडनं, परंतु अजित मुंगाजी हे आयकॉन प्लेअर खेळत असताना ज्या प्रकारे मात्र फलंदाजी केली जातोय हा मात्र आपण शॉट जर पाहिला तेवढा खेळणं अवघड असतं क्रिकेटमध्ये. ते शॉट मात्र इझीमध्ये खेळताना पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने एक नजाकत पाहायला मिळाली, ताकदसुद्धा होती त्या शॉटमध्ये आणि नाईस साऊंड मात्र इथे पाहायला मिळालं. अजित मुंगाजी ब्रँडेड फटका पाहायला मिळाला. कव्हर ड्राईव्ह आउट ड्राईव्ह खेळताना वारंवार आपण ह्या फलंदाजाला पाहतो आणि तेच मात्र फलंदाजी पाहायला मिळाली. एक अफलातून ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं आणि चेंडू सीमारेषा बाहेर पाठवण्यात आलेलं 6 धावांसाठी. धावफलकावरती धावा लागल्या जातात 9 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळत आहेत. 7 धावा अजित मुंगाजी यांच्या नावावरती पाहायला मिळतात, तर आदेश पाटील 1 धाव स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडला खेळताना पाहायला मिळतात. तर आशिष गोलंदाजी करत असताना मात्र इथे थोडासा सासफळत गोलंदाजी करताना पाहिलं होतं. आता मात्र शरीराचा वेध घेतला जातोय, जोरदार अपील केली जाते, क्लाउड अपील, आणि इथे मात्र पंचांचा कोणताही इशारा येत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी मात्र होतोय. कारण तेवढ्याच चांगल्या प्रकारे मात्र लेगबाईच्या रूपाने 1 धाव मात्र निश्चित येईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात 10. पहिला षटक मार्गस्थ आहे. सचिन एंटरप्राइजेस विंधने ह्या संघाकडनं क्षेत्ररक्षण मात्र केलं जातोय. नाणेफेक जिंकली होती शिवदास स्मृती मोरावे आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना पहिला षटक मार्गस्थ आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजित मुंगाजी एक ब्रँड क्रिकेटमधलं आपल्याला पाहायला मिळतात नॉन स्ट्राईक एंडला आणि आता मात्र स्ट्राईक एंडला आदेश पाटील. आज वाढदिवससुद्धा आहे आदेश पाटील यांच्या. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आदेश. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. इथे मात्र फसवा चेंडू अशी गोलंदाजी मात्र वारंवार गोलंदाजांकडनं पाहायला मिळतोय. आत्ताच्या क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेट बदलत चाललेला आहे आणि बदलत चाललेला आहे खेळाडूंचा खेळ आणि ते असणं गरजेचं आहे. आणि इथे आपण पाहिलं आशिष यांची प्रथमतः गोलंदाजी करत असताना पहिला षटक हाताळत असताना आयकॉन प्लेअरसुद्धा आशिष यांना घेतलं गेलेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च गेलेले आहेत 10. वैष्णव भुईरला सुद्धा मात्र इथं आपल्याला स्मृती मोरावे ह्या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर किरण धीरज म्हात्रे यांना सुद्धा खेळताना पाहायला मिळते. स्टारीज खेळाडूंची लिस्ट मात्र आपल्याला पाहायला मिळेल. शिवदास स्मृती मोरावे, उस्मान पटेल, तलोजा, टेनिस क्रिकेटमधील टायगर म्हणून त्यांना ओळखला जातो आणि भरपूर मोठ्या स्पर्धा ज्यांनी नाव आज भारतामध्ये आवर्जून अथाकेत देशामध्ये खेळून आलेला दुबई रिटर्न उस्मान पटेल सुद्धा आपल्याला या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतात. स्लोवर डिलिव्हरी इथे होती, मात्र इथे क्षेत्ररक्षक डीपचा चेंडूवरती जाणार. दुसरे धावेचा प्रयत्न, संधी प्राप्त होतोय, परंतु इथे सावध भूमिका मात्र क्षेत्ररक्षकाकडनं घेतली जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात उस्मान पटेल. च्या खेळाडूनं ह्या टेनिस क्रिकेटला भरपूर सारं काही दिलं आणि टेनिस क्रिकेटनं उस्मान पटेल दिलेलं आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आकाश पाटील यांची. अजित मुंगाजी एक विकेट घेण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केला जातोय गोलंदाजांकडनं. स्लोवर डिलिव्हरी, शरीराचा वेध घेतला जातोय. एक धाव मात्र निश्चित मात्र धाव स्वरूपात घेतली जाते लेगबाईच्या रूपानं आणि धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 14. अजित मुंगाजी सुद्धा पाहायला मिळतोय. प्रहार तर केलाय, नाईस साऊंड, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. इथे मात्र पाहिलं अजित मुंगाजी ब्रँडेड शानदार कुमाकदार षटकार. मी म्हटलं होतं ह्या मात्र खेळाडूकडे क्षमता आहे आणि ह्या खेळाडूला वारंवार का मात्र इथे स्ट्राईकला पाठवलं जातं आणि ज्या प्रकारे मात्र अजनबी ओवले ह्या संघाचं मात्र हा प्रतिनिधित्व करत असताना आपल्या संघाला एक रायगडमध्ये नावरूपाला आणणारा हा मात्र खेळाडू अजित मुंगाजी
चांगल्या मोठमोठ्या स्पर्धा मात्र इथे त्याला खेळताना पाहिलेल्या आहेत आणि आता मात्र खेळतायत ते शिवदास स्मृती मोरावे या संघाकडनं फलंदाजी करत असताना. आतापर्यंत 2 विकेट केले, 2 षटकार मात्र आपण पाहिले त्यांच्या बॅट्समधून अजित मुंगाजी यांच्या. तर ही मॅच लाईव्ह पाहत आहे ते साईप्रसाद म्हात्रे, सियत मलेगरवाडी संघाचे. हे सुद्धा रायगड प्रीमियर लीग 2021मध्ये सुद्धा आपला फॉर्म भरलेला आहे. त्यांना सुद्धा रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील. तर वेलकम साईप्रसाद आणि भरपूर सारे प्रेक्षक. लाईव्ह मॅच मात्र इथे पाहताना पाहायला मिळत आहेत आपल्याला. 24 लाईव्ह इव्हेंट्स हे मात्र लाईव्ह प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण आपण घरबसल्या मॅच आपल्याला पाहता येईल अशी व्यवस्था मात्र इथे केली गेलेली आहे. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. रबर बॉल टेनिस क्रिकेटचं हे क्रिकेट आजचा दुसरा दिवस आणि महत्त्वपूर्ण पहिली मॅच मात्र इथे जिंकली गेली होती प्रियांशी 11 उल्वे ह्या संघाकडनं. आणि आता दुसरी मॅच इथे मात्र पाहायला मिळतोय शिवदास स्मृती मोरावे वर्सेस सचिन एंटरप्राइजेस विंधणे. आणि ह्याच विंधणे संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतील खेळताना उस्मान पटेल. इथे मोठा धावसंख्येचा टार्गेट सेट करावा लागेल कारण मोठे फलंदाज टार्गेट्स खेळाडू सचिन एंटरप्राइजेस विंधणे ह्या संघाकडे आहेत. आता सुद्धा बिघेड करण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे लॉंग ऑनच्या रिझनमध्ये डीपचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. मोठे फटके घेण्यापासून वंचित ठेवलं जातं. एक मोठा फटका आला त्यानंतर मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं गेलं आकाश पाटील यांच्याकडनं. आणि आदेश पाटील आणि अजित मुंगाजी हे 2 फलंदाज आहेत. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतोय अजित मुंगाजी, नाम ही काफी है. तर गोलंदाज आकाश पाटील. स्लोवर डिलिव्हरी थोडासा उचली दिला आहे आणि इथे एक निर्धाव चेंडू फेकला गेला जातोय. षटक इथे मात्र हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आकाश पाटील यांना दुसरा षटक क्रमांक समाप्त होतोय. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च गेल्यात 12, पहिल्या षटकामध्ये धावा खर्च गेल्यात 10 आणि एकूण धावफलकावरती धावा लागल्या गेलेल्या आहेत त्या 22. पहिली मॅच पाहिली होती ती मॅचसुद्धा 10च्या सरासरीनं मात्र आपण मॅच पाहिली गेली होती. प्रति षटक मागे 10 धावा जमवल्या गेलेल्या होत्या त्या प्रियांशी 11 उल्वे ह्या संघाकडनं. रांजणपाडा ह्या संघाकडनं चांगली गोलंदाजी पाहायला गेली. त्यानंतर मात्र गोलंदाजीसाठी आले गेले. रांजणपाडा हा संघ फलंदाजीसाठी आला आणि उल्वे हा संघ मात्र मैदानामध्ये गोलंदाजीसाठी आला. आणि किरण पाटील यांच्या नेतृत्वावरती जो विश्वास मात्र होता तो यशस्वी झाला आणि प्रतीश पाटील यांनी मात्र करामत केली गोलंदाजी करत असताना. आणि चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, 100% कमिटमेंट इथे मात्र पाहायला गेलं खेळाडूंकडनं प्रियांशी 11 उल्वे ह्या संघाकडनं. आणि विजयी संपादन केलं प्रथमतः पहिल्याच मात्र सामन्यामध्ये. आतुरता असेल दुसऱ्या मॅचसाठी, तयारी चालू असेल प्रियांशी 11 उल्वे ह्या संघाकडनं. परंतु आता मॅच आहे, बिग मॅच पाहायला मिळतोय शिवदास स्मृती मोरावे वर्सेस सचिन एंटरप्राइजेस विंधणे. कव्हरला मात्र ते क्षेत्ररक्षक, पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक येणार, डीपचा उचलला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि इथे स्ट्राईक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय अजित मुंगाजी यांच्याकडून. शिवदास स्मृती मोरावे क्षेत्ररक्षण करत असताना प्रणय थली ह्यांना मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळते. प्रणय थली यांचं सुद्धा नाव मात्र ह्या क्रिकेटमध्ये घेतलं जातं. ज्या प्रकारे गोलंदाजी आपण पाहिल्या त्यांचं क्रिकेटमध्ये आता मात्र चांगला इथे विकेट प्राप्त केली गेलेली आहे. पण ही रणनीती होती अजित मुंगाजी आणि यासाठी मात्र माइंडसेट तुम्ही खेळत असताना कशाप्रकारे प्रहार करताय, किती मोठे फटके खेळताय त्याहीपेक्षा तुम्ही मैदानावरती कशाप्रकारे आपलं माइंड वापरताय, आपलं डोकं वापरताय आणि माइंड गेम कसं खेळताय ते महत्त्वपूर्ण आहे. आणि तेच मात्र चित्र पाहायला मिळालं अजित मुंगाजी यांच्याकडून. हो, पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु असफल झाला आहे. एक धाव मात्र येईल इथे. या एके धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 25 ऑन स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. लेग बायच्या रूपानं एक धाव येईल. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये आलेले आहे ते वैष्णव भोईर, नाहवा एक्सप्रेस. हे सुद्धा मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतंय आज मोरावे संघाकडनं. प्रहार तर केलाय, संधी प्राप्त होते, उंची जास्त, लांबी कमी, कोणतीही चूक नाही. लॉंग ऑफचा डीपचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती जातोय. साधा सोपा झेल मात्र पकडला जातोय आणि मोठा मात्र इथे विकेट प्राप्त केला जातोय. ज्यासाठी गोलंदाज आणला होता प्रणय थली याला आणि प्रणय थली यांनी मात्र आपलं काम पूर्ण केलं आणि बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल वैष्णव भोईर याला. थोडंसं आनंदाचं वातावरण निश्चित असेल कारण ज्या विकेटसाठी मात्र इथे प्रणय थली याला मात्र आमंत्रित केलं गेलं होतं. ज्या प्रकारे अजित मुंगाजी खेळत आहे आपल्या संघासाठी
आणि वैष्णव भोईर मात्र आला होता नवीन फलंदाज. इथे मात्र बाद होतोय शून्यावरती आणि माघारी परतलाय. त्यानंतर नवीन फलंदाज मात्र इथे येते अंकित शिवकर. अजित मुंगाजी टायमिंग चांगला आहे, प्रॉपर हिट आहे, नाईट साऊंड आहे आणि चेंडू जातोय सरळ सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी अजित मुंगाजी ब्रँडेड षटकार. अकरा चेंडू आणि 25 धावांची बहारदार खेळी या खेळाडूकडनं पाहायला मिळतोय. नाम आहे उसका अजित मुंगाजी, मॅन फ्रॉम ओवले. 31 धावा धावफळकावरती लागल्या जात्या. तिसरा षटक मार्गस्थ असताना प्रणय थली यांच्या आशिष आणि आकाश यांच्या गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आकाश आणि नंतर आकाश पाटील आले होते आणि 12 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आशिष आणि 10 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे प्रणय थाली. हा खराब चेंडू दर्शवला जाईल पंचांकडनं. नो बॉल, फ्री हिटची सुद्धा संधी असेल. मात्र या फ्री हिटच्या रूपानं बरीचशी संधी प्राप्त होतो फ्री हिट मुलं फलंदाजाला आणि त्याचा कितपर्यंत फायदा उचलला जातोय अजित मुंगाजी ह्या फलंदाजांकडनं. तर केलाय, चांगला शॉट पाहायला मिळाला. हा सुद्धा चेंडू सीमारेषा बाहेर जातोय का, परंतु तेवढ्याच चांगल्या प्रकारे मात्र इथे झेल घेतला होता. परंतु फ्री हिट असल्या कारणानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. संधी प्राप्त करून दिली होती इथे प्रणय थली यानं. मात्र मागील चेंडू नो असल्या कारणानं हा मात्र फ्री हिटचा चेंडू होता आणि तेच मात्र इथे जमेची बाजू मी म्हटलं होतं त्या प्रकारे अजित मुंगाजी ह्यांना मात्र जीवदान मिळालं. एक धाव परत एकदा घेतली जातोय. एक धाव तर कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र अजित मुंगाजी यांच्याकडनं केला जातोय. वाईट चेंडू हा सुद्धा असेल. धावा येतील 2 ह्या चेंडूवरती. विकेटसुद्धा प्राप्त केली जातोय रनआउटच्या रूपानं आणि अंकित शिवकर याला माघारी जावं लागेल. वन मॅन आर्मी अजित मुंगाजी. प्रयत्न इथे मात्र अजित मुंगाजी याकडनं केलं जातोय. जबरदस्त मात्र प्रयत्न आणि प्रत्येक माइंडसेट मात्र गेम पाहायला मिळतोय. अजित मुंगाजी प्रहार केला इथे मात्र पाहतोय आपण. स्वतः फॉलो थ्रोमध्ये मात्र कलेक्ट केला जातोय चेंडूला गोलंदाजाकडनं आणि एक धाव मात्र या चेंडूवरती येतोय. स्ट्राईक स्वतःकडे राहील मात्र इथे अजित मुंगाजी यांच्याकडनं, कारण षटक क्रमांक समाप्त होते. तिसरं ह्या षटकामध्ये धावा खर्च केले गेलेले आहेत 15. धाव फळकावरती धावा लागल्या जात आहेत 37. अजूनपर्यंत ह्या इनिंगमधील 6 चेंडू बाकी असतील आणि ह्या 6 चेंडूंवरती कुठपर्यंत धावा जमवल्या जात आहेत. 37 धावा लागल्या जात्यात. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. शिवदास स्मृती मोरावे ह्या संघाच्या तर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन इंटरप्राइजेस विंधने ह्या संघाकडनं नवीन गोलंदाज समाधान पाटील. समाधान पाटील स्लोवर डिलिव्हरी ते पाहायला मिळाली. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती मात्र आपली कलात्मकता दाखवताना पाहायला मिळतात गोलंदाजांना. तर जीवदानी बामणडोंगरी आणि ईशा 11 दुर्शेत स्वराज 11 जीवदानी बामणडोंगरी यांचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. तरी मी विनंती करतोय प्लीज हर्षा 11 दुर्शेत कर्णधार प्लीज आपण इथे यायचं आहे. तर हा चौकार येतोय. बऱ्याच वेळानंतर मात्र मोठा फटका पाहायला मिळालं अजित मुंगाजी यांच्या बॅट्समधून. 3 षटकार मात्र ठोकले गेलेले आहेत आणि हा चौकार चांगली फलंदाजी आपल्या संघाकडनं करत असताना वन मॅन आर्मी मी म्हटलं होतं ह्या खेळाडूचं मोठं नाव आणि साजेशी खेळी शिवदास स्मृती मोरावे ह्या संघाकडनं खेळताना पाहायला मिळत आहेत. धाव फळकावरती धावा लागल्या जात आहेत 41. समाधान पाटील हे मात्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते आहेत. 55 ते 60चा इथे मात्र रन रेट आपल्याला सेट करावं लागेल. हा निर्जिस्थानी जातोय का, एक धाव तर कंप्लीट केली जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू केला. एक धाव मात्र येतोय. 42 धावा धाव फळकावरती लागल्या जात आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु आता स्ट्राईक असेल ती धीरज मात्र यांच्याकडे.
या चुकीच्या फटक्यामुळे स्ट्राईक मात्र जातोय अजित मुंगाजी ह्यांच्याकडून. काही चेंडू शिल्लक असतील ह्या इनिंगमधील. मोठी खेळी इथे मात्र करावी लागेल, बिघेट करावे लागतील जर का तुम्हाला स्ट्राईक रेट चांगलं ठेवायचं असेल तर, कारण उस्मान पटेल यांच्यासारखा फलंदाज सुद्धा आपल्याला आता नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळतील. हो, स्लेव्ह डिलिव्हरी. आता मात्र निर्धाव चेंडू जातोय, परत एकदा स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि जास्तीत जास्त चेंडू अजित मुंगाजी यांना कसे खेळता येतील ते मात्र येतं. त्याच प्रकारे खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ अजित मुंगाजी यांच्याकडनं पाहायला मिळतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू ह्या इनिंगमधील शिल्लक असतील. ह्या 2 चेंडूंमध्ये किती धावा जमतायत ते महत्त्वपूर्ण असतील शिवदास स्मृती मोरावे या संघाला. सचिन एंटरप्राइजेस विंधने या संघाकडनं गोलंदाजी करत आहेत समाधान पाटील. प्रहार केलाय इथे मात्र पाहतोय आपण, जबरदस्त मात्र फटका खेळलाय, कलात्मक पद्धतीने खेळून काढलाय. नाईस साऊंड बॅट्समधून पाहायला मिळालं. आणखी एक दर्जेदार अजित मुंगाजी ब्रँडेड चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. 16 चेंडू आणि 38 धावांची बहारदार खेळी मात्र अजित मुंगाजी यांच्या बॅट्समधून पाहायला मिळते. जबरदस्त मात्र खेळी. परत एकदा प्रहार केलाय, त्याच प्रकारे खेळून काढलाय. चेंडू सीमारेषा बाहेर जाईल का? एस 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 चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी जातोय आणि शेवटच्या चेंडूवरती सुद्धा प्रहार केलाय. 2 चेंडू शेवटचे खेळायला मिळाले आणि त्या 2 चेंडूंवरती 12 धावा मिळवल्या आणि एकूण धाव फलकावरती धावा लागल्या जात आहेत 54. काय बहारदार खेळी इथे मात्र खेळून काढलेले आहे. नाम आहे अजित मुंगाजी. अजनबी उल्वे ह्या संघाकडनं मात्र खेळत असताना आज मात्र शिवदास स्मृती मोरावे ह्या संघाचे आयकॉन प्लेअर आणि आयकॉन प्लेअर सारखी बहारदार खेळी मात्र पाहायला मिळाली. 54 धावा इथे मात्र धावफलकावरती लागले गेलेले आहेत. 55 धावांची गरज असेल विजयासाठी. आणि जर का अजित मुंगाजी यांच्या फलंदाजीचा विचार केला तर 17 चेंडू आणि 44 धावांची बहारदार खेळी पाहायला मिळाली. 5 षटकार आणि 1 चौकाराचं साह्यानं मात्र ही आपण खेळी पाहायला मिळाली. अजित मुंगाजी, शिवदास स्मृती मोरावे आणि सचिन एंटरप्राइजेस विंधने हे 2 संघांमध्ये स्टारेस खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि या दोन्ही संघांचे स्टार खेळाडू मात्र ही मॅच कुठपर्यंत घेऊन जातात ते पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र टार्गेट सेट केला गेलेला आहे तो अर्थातच 54 धावांचं आणि 55 धावा मात्र इथे तुम्हाला जमवायच्या आहेत. आणि त्या 55 धावा जमवण्याचा रोखण्यासाठी मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात वैष्णव भोईर. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतील स्टारेस खेळाडू मोरावे ह्या संघाचे. आणि फलंदाजीसाठी मात्र इथे जातील ते विंधने ह्या संघाचे खेळाडू. आणि ह्या मॅचचं नेक्स्ट मॅचचं आपल्याला धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी बोलवते मायक्रोफोनवरती मनोहर पाटील सरुवाजे. थैंक यू सो मच रुपेश सर. तो स्वरांश 11 जीवदानी बामन डोंगरी टीम के कप्तान तेजस जी मात्रे हमारे साथ हैं. तो हम गुजारिश करेंगे हर्ष 11 दुर्शेत टीम के कप्तान से गुजारिश होगी टॉस के लिए तुरंत संपर्क करना है. गेंदें वहां पर भी मुहैया कराई जाएगी. जिस तरीके से हमने अब बात करी थी पिछले मुकाबले में भी गेंदबाजों का बोलबाला है, लेकिन इसके विपरीत
हमने पहले सत्र में देखा शिवदास स्मृति मोरावे क्रिकेट टीम के दो आइकॉन खिलाड़ी इस टीम में मौजूद थे, अजीत मुंगा जी और दूसरे थे वैष्णव भोईर। वैष्णव भोईर अपना खाता नहीं खोल 5 छक्के लगाए, एक चौका दिखाया, 17 गेंदों में 44 रनों की दमदार और जादुई पारी आई और मैदान के अंदर हमने देखा टोटल स्कोर बना 54 और 38 बने थे, 39 का टारगेट था, लेकिन रांसमपाड़ा क्रिकेट टीम उस मुकाबले को लगभग 13 रनों से गवाया था और मुकाबला अपने नाम किया था प्रियांश सिलोन उल्वे क्रिकेट टीम ने। कि इस मुकाबले में बल्लेबाजों की दादागिरी जिस तरीके से पिछले अंतिम सत्र में हमने पिछले 2 ओवर में देखी थी, उसी तरीके की बल्लेबाजी क्या देखने को मिलेगी। रायगढ़ का टाइगर जिन्हें कहा जाता है, उस्मान पटेल की बल्ला क्या यहां पर जोरों शोरों से गूंजेगा या फिर गेंदबाजी में वैष्णव भोईर के बीच में यह बेशकीमती और दिल धड़काने वाले शायद आज के दिन की सबसे बड़ी बैटल मैदान के अंदर हम देख पाएंगे। वैष्णव भोईर मैन फ्रॉम नावा तो दूसरी तरफ होंगे उस्मान पटेल मैन फ्रॉम तलोजे, एक तरफ होगी शिवदास स्मृति मोरावे और उनके खिलाफ होगी सचिन इंटरप्राइजेस विंधने के बीच में यह दिलकश नजारा। नजरें बदलो, नजारे खुद ब खुद बदल जाते हैं दोस्तों। हालात चाहे जैसे भी हो डटे रहो, क्योंकि सही समय आने पर खट्टी कैरी भी मीठे आम में बदल जाती है। लेकिन क्या यह मुकाबला भी बदलेगा, यह भी देखने वाली बात बन सकती है, क्योंकि मैदान में हारा हुआ इंसान फिर से जीत सकता है, लेकिन मन से हारा हुआ इंसान कभी नहीं जीत सकता। क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और वो लड़ने का जज्बा मैदान के अंदर क्या नजर आएगा। अंपायर का इशारा, लेट्स प्ले। पहली गेंद उस्मान के लिए गेंद थी, उछाल भरी गेंदबाजी हमने यहाँ पर देखी। 1 रन यहाँ से जरूर मिलेगा और 1 के साथ उस्मान ने अपना खाता खोला, टीम का खाता खोला। पहले कुछ ओवर में रन आना जरूरी है और खास तौर पर ये ओवर किस प्रकार का रवैया होगा, क्योंकि वैष्णव भोईर एक बड़ा नाम है। तो पहली गेंद के ऊपर 1 रन मिला था, स्ट्राइक सुपुर्द कर दी आकाश पाटिल बीच मैदान के अंदर। जिस तरीके से पारी खेली थी पहले सत्र में अजीत ने, उसी तरीके की एक खिलाड़ी को पारी खेलने की अंत तक टिका कर संदेश पाटिल वहां पर मौजूद थे। इतना आसान मौका आप गवाओगे तो ये आपके टीम के लिए अच्छी बात नहीं है। जिस तरीके से गेंदबाजी इस मर्तबा जरूर यहां से तैनात हो गए, आसान सा मौका गवा दिया संदेश ने इस बार। उस्मान के लिए गेंद थी, पिछली 2 गेंदें हमने देखी थी वैष्णव की थोड़ी सी शॉर्ट पिच गेंदबाजी कर रहे थे, लेकिन इस बार गेंद को टप्पा आगे रखा, गेंद बिल्कुल भी उछली नहीं, डॉट गेंद की समाप्ति होती हुई। उस्मान का खड़ा रहना जरूरी है, वो मानसिक तौर पर दबाव डालेंगे गेंदबाज के ऊपर। उस्मान के बल्ले से क्या रन आएंगे। वैष्णव तैयार, बल्ले का अंदरूनी किनारा लगा, कोई रन नहीं मिलेगा। कमाल की गेंदबाजी, जिन आइकॉन खिलाड़ियों के ऊपर उम्मीदें लगाई थी और उस उम्मीदें को काबिल अजीत ने बल्लेबाजी की और वैष्णव यहां पर गेंदबाजी कर रहे। पहली 4 गेंदें बाजी नाम रही, पूरी तरीके से बैटल नाम रही है वैष्णव भोईर के। 2 डॉट गेंदें और सिर्फ 2 रन खर्च करे। ये 5वीं गेंद उस्मान के लिए गेंद की थी। उस्मान थोड़े से छोटे कद के खिलाड़ी है, लेकिन कद हमेशा इरादों से नापा जाता है, हौसलों से नापा जाता है, क्योंकि सचिन तेंदुलकर भी काफी छोटे कद के खिलाड़ी थे, लेकिन उनका हौसला, उनका इरादा आसमान से भी बड़ा था। आपका इरादा बड़ा होना चाहिए, कद यहाँ पर नापा नहीं जाता। और ये गेंद हमने नो बॉल देखी थी और ये फ्री हिट का मौका होगा। लाइसेंस खुला है, खुली छूट है, किसी भी दिशा में आप स्ट्रोक कन्वर्ट कर सकते हो। वैष्णव की ये गेंद और इसका फायदा उस्मान तो जरूर उठाएंगे और यह पहला बड़ा हिट निकला उस्मान पटेल के बल्ले से। यह पहला छक्का, जो गलती करी वैष्णव भोईर ने, जो नो गेंद फेंकी और टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती हुई, तेजी प्रदान करते हुए, लेकिन दिल्ली यहाँ से काफी दूर है, वहां तक पहुंचना आपको ट्रेन से नहीं प्लेन से सफर करना है। टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंचे 9 रनों के ऊपर। जैसे लग रहा था कि हर एक मुकाबला हर एक गेंद के ऊपर बदलता है और यही बदलाव हमने देखा। पहली 4 गेंदों में हावी रहे थे वैष्णव भोईर, लेकिन यहाँ पर इस गेंद के ऊपर जो छक्का लगाया था मुकाबले में वापसी होते हुए 55 का टारगेट है। पहली
5 गेंदें हमने देखी इस ओवर की, रन बने टोटल 9 रन बने थे। उस्मान पटेल पहली 3 गेंदें उस्मान ने खेली जिसमें केवल 1 रन बना था, थोड़ा सा हल्का सा प्रेशर भी बना था, लेकिन ये रणनीति भी सही है। वैष्णव भोयर जो टीम के सबसे ताकतवर गेंदबाज है, उस गेंदबाज के सामने ज्यादा रिस्क ले नहीं रहे और इसका फायदा उठाया, जो फ्री हिट मिली उसके ऊपर प्रहार किया। अच्छी बल्लेबाजी का नजारा नजर आ रहा है शिवदास स्मृति मोरावी टीम के गेंदबाज वैष्णव भोयर। इस ओवर की अंतिम गेंद आड़े बल्ले से इस गेंद को खेला, काफी फाइन खेला, कोई खिलाड़ी तैनात नहीं है उस क्षेत्र में। जे 4 गेंदों के ऊपर इज्जत कमाई थी पिछली अंतिम गेंद के ऊपर कितने रन अंपायर? जस्ट 1 रन देयर। 1 ओवर की भी समाप्ति, 1 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल 10 रन 1-0। जीतने के लिए 18 गेंदें और जीतने के लिए जरूरत है यहां से 45 रनों की और जरूरत है। पहले ओवर में रन आए टोटल 10, मुकाबला दोनों तरफ 50-50 बैलेंस मुकाबला अब तक नजर आ रहा है, लेकिन वैष्णव भोयर ने अपना काम किया। अब धीरज म्हात्रे जो टीम के कप्तान है इस मर्तेबा क्या अच्छी गेंदबाजी कर पाएंगे? उस्मान का विकेट नहीं संजीवनी देगा। उस्मान यदि खड़ा रहा तो मुकाबले में बिल्कुल मजा आएगा और यहां से सचिन इंटरप्राइजेस विंदनी क्रिकेट टीम जरूर कोशिश करेगी कि उस्मान का खड़ा रहना उनके लिए बेहद जरूरी है। तो 18 गेंदें और जीतने के लिए 45 रनों की और जरूरत है। राउंड द विकेट से धीरज म्हात्रे। धीरज की ये गेंद ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा। दैट मात्रे का पहली गेंद के ऊपर हमने छक्का देखा। उस्मान पटेल अपने धीरे धीरे अस्त्र खोल रहे हैं, अपने हथियार मैदान के अंदर दिखा रहे हैं, लेकिन यह गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी। छक्काया बल्लेबाज उस्मान को। 22 का 1 रन जरूर मिलेगा। जैसे तैसे स्कोर को आगे बढ़ाया जा रहा है, बेहद जरूरी है। एक दूसरे के ऊपर भरोसा रखना जरूरी है। आकाश पाटिल क्या उस्मान का साथ दे पाएंगे, यह भी देखने वाली बात बनेगी, क्योंकि आपकी सोच अच्छी होना बेहद जरूरी है। क्योंकि नजर का इलाज तो मुमकिन है लेकिन नजरिए का नहीं। लेकिन यहां से नजरिया किस प्रकार का होगा? बेहतरीन और अच्छे दिनों के लिए बुरे दिनों से भी लड़ना पड़ता है, और लड़ाई की थी पहले ओवर में और अब अच्छे दिन देख रही है विंदनी क्रिकेट टीम। राउंड द विकेट, ओवर द विकेट। इस बार शॉर्ट पिच गेंद उस्मान के लिए तोहफा था। तोहफा दोनों हाथों से कबूल किया। गेंद आएगी, दैट इज अ बिग 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 हिट। जबरदस्त यहां से बल्लेबाजी, जितनी तारीफ करे उतने ही कम है। बुरे गेंदों के ऊपर प्रहार करते हुए ये गेंद ड्राइव करने की कोशिश थी, लेकिन सादा गेंद तेजी के साथ उस्मान की तरफ बढ़ रही थी और इसका नतीजा जहां पर सिंगल बनता था 2 रन खर्च के, थोड़ा सा ढीला ढीला रवैया यहां पर हमें नजर आया खिलाड़ियों का। फिर भी 2 रन मिलेंगे उस्मान को। 2 रनों से पारी आगे बढ़ेगी। 25 के ऊपर पारी पहुंची है और मुकाबले का मजा और बढ़ता बा, क्योंकि आने वाली गेंदें बचेगी यहां से 14 गेंदें और जीतने के लिए 30 रनों की और जरूरत है। जबरदस्त मुकाबला। धीरज म्हात्रे क्या कप्तानी ओवर फेंक पाएंगे यहां पर? यॉर्कर, इसी की तो तलाश थी। बल्लेबाज हमेशा 2 चीजों की इज्जत करते हैं, पहले थे तेंदुलकर और अब है यॉर्कर। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि वाटर के बिना हम जी नहीं सकते, स्कूटर के बिना कहीं जा नहीं सकते, और हाल अब ऐसा हो गया है क्रिकेट में यारों कि यॉर्कर के बिना आप क्रिकेटर को, किसी बल्लेबाज को रोक नहीं सकते हैं। और वही वो यॉर्कर का प्रयास किया था और उस्मान पटेल को खामोश रहेगा इस गेंद के ऊपर। अंतिम गेंद, धीरज की ये गेंद, अच्छी गेंदबाजी,
रोक कर रखा था। उस्मान स्ट्राइक अपने पास रखने में कामयाब रहेंगे। पहले 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद अभी भी मुकाबले में पूरी तरीके से दोनों टीमें बराबरी पर खड़ी है। जीतने के लिए 12 गेंदे 29 रनों की जरूरत है। पहले 2 ओवर में बने 26, अभी भी जीतने के लिए 12 गेंदे और 29 रनों की आवश्यकता। तो गुजारिश होगी यहाँ से हर्ष लेबन दूरशत टीम के कप्तान मौजूद है। यहाँ पर हमारे तेजस जी मात्रे, स्वरांश लेबन जौदानी बामन डोंगरे और हर्ष लेबन दूरशत के बीच में। तो हर्ष लेबन दूरशत क्रिकेट टीम में 2 आइकॉन खिलाड़ी नजर आएंगे। जीवित मात्रे मुलेखंड और उनका साथ निभाएंगे आइकॉन खिलाड़ी के रूप में सूरज पाटिल वाघिवलीवाड़ा। तो दूसरी तरफ स्वरांश लेबन जौदानी बामन डोंगरी टीम की बात करेंगे तो उनके टीम में 2 आइकॉन खिलाड़ी नजर आएंगे। बंटी बद्री के लोधिवली और उनका साथ निभाएंगे मुकेश नाइक कोहली। मुकाबले के अंदर हम लौटेंगे दोस्तों। उस्मान के लिए गेंद, स्लोअर बन गेंदबाजी, शरीर से टकराए उनकी गेंद। 1 रन यहां पर जरूर मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है। लेग बाइस के रूप में 1 रन मिलेगा और 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या जाकर पहुंची है 27 रनों के ऊपर। अभी भी जीतने के लिए जरूरी होगा 11 गेंदे और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। आकाश पाटिल, क्या रोल है आकाश पाटिल का? सिंगल लेंगे, उस्मान को मौका देंगे या फिर बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे? क्योंकि सफलता एक दिन में नहीं मिलती दोस्तों, मगर ठान लो तो एक दिन जरूर मिल जाती है। क्योंकि एक दिन ऐसा काम करो कि नाम हो जाए और इतना नाम करो कि आपके नाम से ही काम हो जाए। कैसा रहेगा आगे का सफर? ये गेंद बाउंसर ट्राई की थी लेकिन अंपायर का इशारा आया कि ये गेंद नो है, फ्री हिट का मौका बनेगा। मुकाबला ने आने वाली 11 गेंदों के ऊपर रोहन पाटिल जिनसे उम्मीदें लगाई है, क्या उम्मीदों पर खरे उतर पाएंगे? फ्री हिट का मौका आकाश के लिए। टीम में मिश्रण किया आड़े बल्ले से, दैट इज अ बिग हिट। एक और छक्का। अभी भी जीत की बात करेंगे तो आने वाली गेंदें बचेगी। इस ओवर की 3 गेंदें शेष है, अंतिम 9 गेंदें और जीतने के लिए जरूरत है 20 रनों की और जरूरत। जबरदस्त मुकाबला। सोच अच्छी होना, सकारात्मक सोच, पॉजिटिव एटीट्यूड क्रिकेट में आपको आगे बढ़ने में मदद करेगा। और रोहन पाटिल क्या इस दबाव को हटाने में कामयाब रहेंगे? अगली गेंद, पटकी भी गेंदबाजी, यही तो ताकत है। कवर और पॉइंट के ऊपर से ये दनाता हुआ छक्का। उस्मान की दादागिरी, उस्मान की जादूगरी बल्लेबाजी में जारी है मैदान के अंदर। क्योंकि फर्क सिर्फ सोच का होता है दोस्तों, सकारात्मक या फिर नकारात्मक। वरना सीढ़ियां तो वही होती है जो किसी के लिए ऊपर जाती है तो किसी के लिए नीचे जाती है। चौदह रनों की और आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। अंतिम गेंदें बचेगी 8 गेंदें और यहां पर जीतने के लिए 14 रनों की और जरूरत है। जबरदस्त मुकाबला। हर छोटा बदलाव एक बड़ी कामयाबी का हिस्सा होता है दोस्तों। ये गेंद पैरों के ऊपर थी, नाराज होंगे अपने आप से उस्मान पटेल। यहां पर कुछ रन बटोरना जरूर चाहते थे लेकिन रन मिलेगा केवल सिंगल। क्या मौका था, जी हाँ, एक हल्का सा जीवनदान और हल्की सी जो उम्मीद बनाई थी, लेकिन विकेटों के पीछे खिलाड़ी वहां पर मौजूद है। अजीत शायद वहां पर विकेटों के पीछे है, लेकिन यहां पर हम देख पा रहे हैं एक मौका छिटका हाथ से। अब अंतिम गेंदें बचेगी, 7 गेंदें, 13 रनों की जरूरत है। किसी भी हद तक मुकाबला जा सकता है, दोनों तरफ मुकाबला झुक सकता है। ये गेंद डॉट चाहिए या फिर यहां पर सिंगल देंगे इस खिलाड़ी को या फिर बड़े स्ट्रोक के लिए आकाश जाएंगे। गेंदबाज तैयार, 7 गेंदें, 13 रन। ये गेंद दूसरे की कोशिश उस्मान की होगी, स्ट्राइक रखना चाहेंगे अपने पास, स्ट्राइक रोकी और यहां पर मुकाबला
पूरी तरीके से बन चुका है। जबरदस्त लड़ाई, अंतिम 6 गेंदे और जीतने के लिए 12 रनों की और आवश्यकता। जो आसानी से मिल जाता है वो हमेशा तक नहीं रहता, और जो हमेशा तक रहता है वो आसानी से नहीं मिलता, और आसान सा मौका देंगे नहीं। 6 गेंदे बचेगी, 12 रनों की जरूरत है। सबका साथ क्रिकेट में जरूरी है और सभी खिलाड़ियों का योगदान जरूरी है। यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां, क्योंकि रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है। मेहनत आपको करनी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। क्या वो मेहनत रंग लाएगी? क्या यहां पर मजा आएगा मुकाबले में? क्या अंतिम क्षणों में मुकाबला जीता जा सकता है गेंदबाजी से, या फिर उस्मान पटेल के सामने ये मुकाबला, ये टारगेट थोड़ा सा छोटा पड़ गया? क्या होगा हाल इस मुकाबले का? कहीं पर भी मत जाइए दोस्तों, देखते रहिए। यहां पर हम देख पा रहे हैं इस टूर्नामेंट का आंखों देखा 24 लाइव इवेंट के माध्यम से ये दिलकश नजारा। यहाँ पर आए सभी दर्शकों का एक बार फिर से हम तहे दिल से स्वागत करेंगे, और क्रिकेट की इस दिल धड़काने वाली दुनिया के अंदर हम लौट चलेंगे दोस्तों। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना कि डर मुझे भी लगा फासला देखकर, पर मैं बढ़ता गया रास्ता देखकर, खुद ब खुद मेरे नजदीक आती गई मेरी मंजिल मेरा हौसला देखकर। और ये हौसला मैदान के अंदर क्या गेंदबाजी में इस मर्तबा अमित शिवकर क्या दिखा पाएंगे? क्या 12 रन बचा पाएंगे? उस्मान ऑफ स्ट्राइक है। क्या जबरदस्त मुकाबला। अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है। क्या गेंदबाजी में क्या अच्छा प्रदर्शन हो पाएगा? अंतिम 6 गेंदे, 12 रन, फुल टॉस, ऊपर से बीमर, पहली गेंद पर है इस मुकाबले। टोटल 7, 50 रन कंप्लीट। केवल 5 रन की जरूरत है आने वाली 6 गेंदों के ऊपर। खराब गेंदबाजी का नजारा इस बार अमित शिवकर के माध्यम से। फ्री हिट आकाश के लिए, फ्री। तो इस मुकाबले का हीरो, इस मुकाबले का मैन ऑफ द मैच, नो डाउट वन एंड ओनली, वन ऑफ द बिगेस्ट सुपरस्टार ऑफ टेनिस क्रिकेट, उस्मान पटेल। 15 गेंदे, 36 रन बनाए 5 छक्कों के मदद से, और जीता मैन ऑफ द मैच का अवार्ड। तो उस्मान, आपको आने और यहाँ से आपको मैन ऑफ द मैच की ट्रॉफी यहाँ से आपको लेकर जानी है। अगले मुकाबले के लिए आपको ढेर सारी शुभकामनाएं। तो अगला मुकाबला यहाँ पर खेला जाएगा। एक तरफ होगी स्वरांश 11 जीवदानी